नमस्कार. श्री स्वामी समर्थ. काल गुरुपौर्णिमा होती, तर त्यानिमित्ताने आमच्या गावातील श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये गुरुपौर्णिमा अगदी उत्साहाने साजरी केली. मंदिर नवीनच आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांची प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर पहिल्यांदाच गुरुपौर्णिमा मंदिरामध्ये साजरी करण्यात आली. या अगोदर आम्ही केंद्रामध्ये गुरुपौर्णिमा साजरी करत होतो, तर यावर्षी आम्ही श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये गुरुपौर्णिमा साजरी केली. अतिशय छान प्रकारे सर्व सेवा झाल्या. खूप आनंद वाटला, कारण मंदिरामध्ये खूपच गर्दी पण होती. सर्व स्वामी भक्त अगदी उत्साहाने सर्व सेवेमध्ये सहभागी होते. तर 2 वेळा सारामृताचं वाचन झालं. सकाळी 5:30 वाजता सारामृताचं वाचन होतं. सकाळी लवकर एवढं घेतलं म्हणजे ज्यांना कोणाला कामावर जायचं होतं किंवा जॉबला, बऱ्याच महिला ह्या जॉबही करतात, त्यामुळे त्यांना दुपारच्या वेळेत येणे शक्य नव्हते. त्यामुळे सकाळी 5:30 वाजता श्री स्वामी चरित्र सारामृताचे पारायण होते. त्यानंतर ज्यांना सकाळी जमले नाही त्यांनी दुपारी 3 वाजता श्री स्वामी समर्थ सारामृताचे पारायण केले. त्याचबरोबर महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक, होम हवन या सर्व विधी झाल्या. सर्वांनी महाप्रसादाचाही लाभ घेतला. सायंकाळच्या आरतीलाही खूपच गर्दी होती. रोज सायंकाळी आरती असते, पण काल गुरुवार आणि गुरुपौर्णिमा असल्यामुळे आरतीला खूपच गर्दी होती. खूपच प्रसन्न आणि भक्तिमय वातावरणामध्ये काल गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली.